पण तुझं तुला कळत नसलं तरी डॉक्टरांना तर तुझी प्रकृती कळते आहे ना? शांते, मी सांगते तुला, डॉक्टर वैद्यापेक्षाही माझी प्रकृती मला कशी आहे हे चांगलं कळतं हो. आणखी सांगू का? डॉक्टरांना सुद्धा माझ्या प्रकृतीचं चांगलं कळलं आहे. वरकरणी त्यांनी काहीही सांगितलं तरी त्यांना पक्क ठाऊक आहे की मी या दुखण्यातून खचित वाचत नाही म्हणून. म्हणूनच तर ते नसतं निमित्त काढून परगावी चालते झाले. मला समजत का नाही ते? कमल, तो विषयच सोडून दे. रिकामा त्रास पाहिजे कशाला? डॉक्टर गेले तर जाऊ दे. कांतांना सांगून आपण वैद्याला आणू. वैद्यासंबंधानं तरी तुला आदर आहे ना? विषय बदलण्याच्या उद्देशाने शांतेने मध्येच म्हटले. माझ्या आदरावर का त्यांच्या हातचं यश अवलंबून आहे? ते काही नाही. अदृष्टात असेल ते काही केल्या होणारच होणार. म्हणून म्हणते शांते, माझी गोष्ट ऐकणार ना तू? कमलने शेवटी आपले बोलणे पुन्हा मूळ पदावर आणले. आता तुला कितीदा होय होय म्हणू? सांगेन ते निमूट ऐकेन, एकदम ऐकेन, आढेवेढे मुळीच घेणार नाही, अशी माझ्या गळ्याची शपथ वहा. शपथ म्हणता शांता एकदम चपापून थांबली. का ग थांबलीस? शपथ वाहत नाहीस? माझं तू ऐकणार नाहीस? कमलने पुन्हा प्रश्नाचा भडीमार केला. तुझ्या गळ्याची शपथ. तू काय सांगशील ते ऐकेन. शपथ म्हण सुटली म्हणून. सांग आता तुझी गोष्ट. तुला बरं वाटावं म्हणून तुझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगते की तू मला काय वाटेल ते सांग, मी तुझं ऐकेन. झालं आता? कमलला बरे वाटले. तिने निमिष मात्र शांतेकडे टक लावून पाहून आपली पुरती खात्री करून घेतली. त्या स्थितीतही शांतेला आपल्या अशक्त हाताने जवळ ओढून आनंदाने व प्रेमाने कवटाळून, किती ग शांते चांगली आहेस तू, असे ती काहीतरी खोल आवाजात पुटपुटली. सांग ना काय ते कमल. मध्येच थोडा वेळ तसाच गेल्यावर शांता म्हणाली, आता का संकोच? सांगते हं, पण पुढे काही सांगण्याच्या अगोदर दाराकडे दृष्टी लावून कमल म्हणाली, शांते, जरा दारातून पहा बरं, बाहेर काय चाललंय ते. सांगितल्याप्रमाणे शांतेने उठून दार किलकिले करून कांताच्या खोलीकडे तेथूनच पाहिले. कांताच्या खोलीची दारे सताड उघडी होती. दिवाही तेथे ढणढणत होता. शांतेला वाटत होते की आपण कमलजवळ येऊन बसल्यावर व ती जरा स्वस्थ पडल्यावर कांत आपल्या अंथरुणावर पडून झोपेच्या स्वाधीन झाले असतील. पण प्रत्यक्ष तिला उलटच प्रकार दृष्टीस पडला. कांत आपल्या खोलीतल्या खोलीत दोन्ही हात पाठीशी घेऊन जोरजोराने येरझारा घालीत होता. डोळे लालबुंद दिसत होते. कपाळावरच्या शिरा जागरणाने काळजीने फुगल्या होत्या. त्याच्या 10-5 फेऱ्या होईपर्यंत शांता दारातून त्याच्याकडे पाहत होती. ती परत आल्यावर, काय ग, असा ठराविक प्रश्न कमलने केला. कांत झोपले नाहीत, खोलीत फेऱ्या घालीत आहेत, असे तिच्या प्रश्नाचे उत्तर देऊन शांतेने पुढे म्हटले. हं, सांग आता, काय सांगणार आहेस ते? शांते, पाहिलीस तिकडची अवस्था? माझ्या काळजीनं कसं बेचैन व्हायचंय तिकडे. माझ्यासारखीच तिकडची ही खात्री होऊन चुकली आहे की मी काही आता तगत नाही म्हणून. आणि म्हणूनच तुला माझ्या मनातून विचारायचं आहे की. काय ते? शांतेने अधीरतेने प्रश्न केला. मी मरताना सुखात असावं असं तुला वाटतं का? हे काय विचारतेस कमल? माझ्या मागे तिकडचं आयुष्य सुखाचं जावं असं माझ्याप्रमाणेच तुलाही वाटत नाही का? तशी इच्छा तू धरणार नाहीस का? म्हणजे काय? तेच मी तुला सांगणार आहे. तिकडचा पुढील संसार सुखाचा व्हावा असं तुला वाटत असेल तर ते तू साधलं पाहिजेस. अगं बाई, कमल, काय म्हणतेस तू हे? माझी जागा तू स्वीकार. अर्धांगी होऊन तिकडचा संसार सुखाचा कर. शांते, माझ्या गळ्याची आण वाहिली आहेस तू. पण कमल, तू मरणारच नाहीस अशी माझी मनोदेवता मला ग्वाही देत आहे. मी जगले तर प्रश्नच उरणार नाही. मी मेले तरचाच प्रश्न आहे. आणि जगले तरी आपण सख्या बहिणीसारख्या, प्रेमळ मैत्रिणीसारख्या वागू, सवतीचं नातं ठेवणारच नाही. पण तसं व्हायलाच नको. पण मी मेले तर? मरताना मला हो म्हणून सुखी करणार आणि मी मेल्यावर तिकडची अर्धांगी होऊन तिकडे सुखी करणार ना?
काय सांगू तुला कमल? हो म्हण शांते. जिवलग मैत्रीण म्हणतेस, प्राणाला प्राण देण्याचं वचन देतेस, गळ्याची आण वाहतेस, आणि आता असे आढेवेढे तिकडून सुद्धा घेणं झालं. नाही असं नाही, पण इतके नाहीत हं. तुझ्यापेक्षा तिकडचंच प्रेम माझ्यावर अधिक आहे असं ठरलं तर. काय म्हणालीस? कांतांनी कबूल केलं? आणि आता तूच कबूल करायला आढेवेढे घेत आहेस. माझ्यावर तुझं खरंखुरं प्रेमच नाही हे कृतीने सिद्ध करून देत आहेस. मी मरतानाही सुखी असू नये अशी तुझी इच्छा आहे. कमल डोळ्यात पाणी आणून म्हणाली, बरं तर, तुझी मर्जी. मग आलीस तरी कशाला? मी इतके दिवस माझ्यावर खोटं प्रेम दाखवलंस तरी का? मी याचपूर्वी मरून गेले असते तर त्यात तुझं काय बिघडलं असतं? उशीत तोंड खुपसून कमल रडत रडत वाटेल ते बडबडू लागली. शांतेने शांतपणाने तिचे डोळे आपल्या पदराने पुसले व तिच्या तोंडावर हात ठेवला. आपले काळीज घट्ट करून मनाला आवर घातला आणि मनात परमेश्वराचे स्मरण करून ती म्हणाली, कमल, मी तुला दिलेली गळ्याची आण तुझ्या सुखाकरता आणि कांताच्या सुखाच्या संसाराकरता मी पाळीन. एकापरी कांताने व शांतेने सर्वस्वी आपल्या म्हणण्याला अनुकूलता दर्शवली, यामुळे कमलला अतोनात समाधान झाले. समाधान झाले म्हणण्यापेक्षा समाधान होऊन चुकले, खरेच चुकले असे कमलला वाटले. एखादी गोष्ट करावयाची म्हटली म्हणजे तिची तड लागेपर्यंत ती करणाऱ्या व्यक्तीला जशी विलक्षण आतुरता लागते, त्या गोष्टीच्या सिद्धीसाठी शरीराची व मनाची जशी एकसारखी धडपड होत असते, आपल्याबरोबर आपल्या इष्टमित्राचेही हाल हाल होत असतात. आणि मग इतके करून एकदा ती गोष्ट मनासारखी घडून गेली म्हणजे त्या गोष्टीच्या घडण्याबद्दल मनाला काहीच वाटेनासे होते. एखाद्या वेळी आपले ते करणे चुकलेच असेही वाटण्याकडे मनाची प्रवृत्ती होत असते. कांत आणि शांता यांनी आपल्या मनासारखे वागायचे ठरवल्यावर कमलेने आपल्या केल्या कृत्याचा भावी विचार केला नाही. किंबहुना तशा त्या परिस्थितीत तिला ते करणे शक्य नव्हते. जगात आपल्यावर इतकी निस्सीम प्रेम करणारी माणसे आहेत, अगदी आपल्या जवळपासच आहेत, याचेच विशेष सुख ती अनुभवित होती. त्याच परिस्थितीत अगोदरच्या थकव्याची भर असल्यामुळे व आता प्रकृतीमध्ये जी थोडी चलबिचल झाली होती त्यालाही उतार पडल्यामुळे कमलचा किंचित डोळा लागला. शांता कितीतरी वेळाने शुद्धीवर आल्यासारखी झाली. आपण बोलण्याच्या भरात, भावनेच्या उद्वेगात, मैत्रिणीच्या मायाजालात सापडून काय म्हणून गेलो, काय कबूल करून गेलो, याबद्दल कितीतरी वेळाने तिच्या मनात एक एक विचार भडक रूप घेऊन येऊ लागले. तिने भानावर येऊन जेव्हा कमलकडे पाहिले तेव्हा ती शांतपणे झोपी गेल्याचे दिसल्यावर शांता तेथून उठून घरात गेली. तिचे विचार तिच्याबरोबरच चालत होते. बाहेर जाताना तिला कांताच्या खोलीकडे पाहण्याचे धाडस झाले नाही. आपल्याकडे उद्या कांत कोणत्या दृष्टीने पाहतील, आपण कांताकडे कोणत्या नजरेने पाहू, कालपर्यंतची आम्ही दोघे आणि उद्याचे आम्ही दोघे, मग आपला सुधाकर, आपला, आता आपला कुठला, ते विचारच आपल्या डोक्यातून या क्षणापासून काढून टाकले पाहिजेत. त्याचे चित्र आपल्या डोळ्यापुढून दूर केले पाहिजे. ऋणानुबंध जोडण्यापूर्वी असा तोडून टाकला पाहिजे. ऋणानुबंध तोडायचा? शांतेचे हृदय खरोखर फुटायची वेळ आली. ती आपले हृदय दोन्ही हातांनी घट्ट धरून, डोळे मिटून, सुन्न झालेले मस्तक जवळच्याच भिंतीवर टेकून तशीच कितीतरी वेळ स्वतःला सावरून उभी राहिली. ऋणानुबंधाला रजा देणे, प्रेमाला पारखे होणे, मैत्रिणीसाठी आपल्या सौख्य सर्वस्वाचा अतुलनीय त्याग करणे किती कठीण, किती दुरापास्त. पण अशा सर्व कठीण परीक्षात उत्तीर्ण होण्यास आमच्याकडील बायका सहसा कुठल्याही देशातील बायकांना हार जाणाऱ्या नसतात. शांतेने कमलजवळ सहज लीलेने आपल्या सुख सर्वस्वाचा होम एका वाक्याने केला. ते वाक्य उच्चारताना जरी तिला विशेष वाटले नाही, तरी नंतर जसजसा ती त्याबद्दल विचार करू लागली तसा आपल्या विराट त्यागाचा वणवा तिला स्पष्ट दिसू लागून त्यात आपण होरपळत आहो, आपली आई होरपळत आहे, त्याचे चटके आपल्या मधुदादाला लागतायत आणि आपल्याप्रमाणेच
किंवा आपल्याहून कितीतरी पटीने अधिक आपल्या सुधाकराच्या जीविताचा डोंब उसळून देत आहेत असे प्रतिक्षणी शांतीला दिसून ती व्याकुळ होत होती. तिला निश्चयाने वाटले की कमल आता अगदी फारच थोड्या दिवसाची सोबतीण आहे म्हणून. ती जाणार. आपण दिलेल्या वचनाचे दिव्य आपल्याला करावे लागणार. आता आपण आपल्याकरता नसून कमल करता नव्हे. कमल करता तरी कसे? कांताकरिताच. कांत? नाही. अजून सुधाकराची मूर्ती डोळ्यापुढून पुसत नाही. कांताची मूर्ती त्या दृष्टीसमोर पाहण्याचे धारिष्ट्य होत नाही. शांतेच्या मनाची कोण तळमळ तगमग ही? ज्याला शांतीची खरी हकीकत कळेल तो तिच्या अतुल त्यागाची मनमुक्त स्तुतीच करील. पण त्या स्तुतीने शांतीचे जीवन सुखी होणार कसे? बायका एरवी कितीही चंचल मनाच्या व हळव्या दिलाच्या असल्या तरी प्रसंगी कठोर मनाच्या आणि खंबीर दिलाच्या त्याच होऊ शकतात. आता शांताही आपले मन कठोर खंबीर करण्याच्या उद्योगास लागली होती. त्यानंतर तिला झोप मुळीच आली नाही. इतर उद्योगाला लागण्यापूर्वी आपल्या आईस, मधुदादास आणि सुधाकरास ताबडतोब एक पत्र तिने टाकले. आदल्या दिवशी येणार असल्याचे पत्र गेले होते. आज गाडीच्या वेळी स्टेशनावर आपल्या पत्राप्रमाणे मधुदादा आणि सुधाकर तर खात्रीनेच आल्याशिवाय राहणार नाहीत. त्याची निराशा झाल्याशिवाय राहणार नाही हे तिच्या लक्षात येऊन क्षणमात्र तिला कसेसेच झाले. उद्या तरी त्यांची फसवणूक होऊ नये, पुन्हा त्यांना हेलपाटा पडू नये म्हणून आज पत्र नव्हे, खरे म्हटले तर तारच पाठवायला पाहिजे होती. पण तारेचे प्रयोजन यावेळी तिला वाटले नाही म्हणून तिने पत्र लिहिण्यास घेतले. पत्र लिहिताना ती पुन्हा अडखळली. काय लिहावे, कसे लिहावे असा विचार येऊन तिने सारे मोघमातच लिहिले. कमळेचे दुखणे एकाएकी उलटल्यासारखे वाटत असल्यामुळे आपल्याला निघता आले नाही एवढाच विशेष मजकूर म्हणून तिने लिहिला. बाकीचे ब्रह्मांड तिने लिहिले नाही आणि तिला लिहवलेही नसते. पत्र लिहून झाल्यावर ती नित्याच्या अवांतर उद्योगाला लागली. इकडे कांताची मनस्थिती काय होती? शांता कमलच्या खोलीत गेल्यानंतर जो तो बाहेर पडला तो थोडा वेळ खोलीतल्या खोलीतच येरझारा घालीत होता. त्याला नंतर झोप येणे शक्यच नव्हते. वाचनाकडेही लक्ष जाणे अशक्य होते असे वाटे. त्याला वाटे आत्ताच बाहेर जावे व एखाद्या डॉक्टरांना घेऊन यावे. कमल बरी होईल. आपल्या प्रेमाच्या संसाराचा सारीपाट मधल्या मध्येच उधळून जाऊ नये याकरता आपण आत्यंतिक प्रयत्न केले पाहिजेत. हा एकच विचार मस्तकात प्रामुख्याने थैमान घालीत असल्यामुळे अवांतर गोष्टी कांताच्या मनात येत नव्हत्या. आल्या तरी स्थिर होत नव्हत्या आणि स्थिर झाल्या तरी त्या महत्त्व पावत नव्हत्या. कमल आपल्याशी बोलली काय, आपण तिला सांगितले काय हेही त्याला आठवत नव्हते. आजारी माणूस चिडखोर बनते आणि त्या चिडखोर आजाऱ्याच्या बोलण्यास होस हो दिला नाही तर आजार लांबतो. म्हणूनच कमल बोलली व आपण तिला रुकार दिला एवढ्याच गोष्टी मधून मधून त्याला आठवत होत्या. पण हे कोठपर्यंत? सकाळी उजाडल्यावर त्यावेळचे उद्योग आठवून शांतेकरता स्टेशनवर जाण्यासाठी गाडी सांगायची आहे हे मनात आले तेव्हा आणि त्याबरोबर शांताच आपला सकाळचा चहा घेऊन समोर आलेली प्रत्यक्ष पाहीपर्यंतच. शांता समोर आली. त्याने तिच्याकडे आपादमस्तक पाहिले. अगदी प्रथमच शांतेकडे यावेळी निराळ्या दृष्टीने आणि वेगळ्या भावनेने कांताने पाहिले होते. आपल्याला कमल सोडून जाणार, शांता तिच्या जागी येणार. आजवरचा कमला कांत काही थोड्या काळात शांता कांत होणार असले कितीतरी विचार भराभर कांताच्या मनात क्षणार्धात येऊन गेले. शांता समोर आली. कांतापुढे तिने चहाचा कप ठेवला. तिने आज यावेळी मात्र मान वर करून कांताकडे पाहिले नाही. कांताने आपल्याविषयी कमलजवळ कबुली जबाब दिला आहे हे तिला माहीत असल्यामुळेच तिची मान वर झाली नाही. आपल्याप्रमाणेच कमलने शांतेकडून कबुली जबाब मिळवला असेल अशी कांताची मुळीच कल्पना नसल्यामुळे तो मात्र तितक्या निर्भयपणाने शांतेकडे पाहत होता. तिला समोर पाहिल्यावर कमल की शांता दोघीपैकी आपण कुणाच्या सहवासात जास्त सुखी होऊ?
शांता कमलला विसरायला लावील की घडोघडी आठवण करून देईल? आपण जसा कबुली जबाब कमलजवळ दिला तसाच कमल ज्यावेळी शांतेजवळ मागेल त्यावेळी ती काय म्हणेल? बिनशर्त हो म्हणेल की आढेवेढे घेईल? आपल्याला होय म्हणणे जितके सोपे गेले तितके ते हिला जाईल का? तिने होय म्हणणे म्हणजे मैत्रिणीची मर्जी राखणे आणि आपण तिला पसंत पडणे या दोन गोष्टी त्यात येतात. कदाचित शांतेच्या सहवासात आपण सुखी होऊ, कमलला सर्वस्वी नाही तरी अंशतः विसरून जाऊ. पण शांता आपल्या सहवासात सुखी होईल का? तिला आपले घर, आपण, आपली परिस्थिती ही बरी वाटतील का? मानवतील का? या प्रकारचे हजारो विचार समोर शांतीला पाहताच कांताच्या डोक्यात दौड करून गेले. क्षणभर तो भानच विसरला. आजपर्यंत नाही, पण आज शांता चहा ठेवून त्याच पावली तेथून परत फिरली. कांताचा चहा घेणे होईपर्यंत ती उभी राहिली नाही किंवा त्याच्याशी एखादा शब्दही बोलली नाही. शांता परत फिरल्याचे लक्षात येताच तो खाडकन भानावर आला. त्याने स्वतःच्या मनस्थितीची सावरासावर करून तिला हाक मारून परत बोलावले. आता कसं आहे? चहाचा कप हातात घेत कांत म्हणाला. बरं आहे, किंचित डोळा लागला आहे. भ्यायचं काही कारण नाही ना? असं मला वाटतं, शांतेने मोघम उत्तर दिले. पण डॉक्टरांना आणलंच पाहिजे. चहा घेतो आणि जातो तिकडेच. तशी काही घाई करण्याचं कारण मला वाटत नाही. पण मला वाटतं स्टेशनवर जायला गाडी येईपर्यंत डॉक्टर येऊन आपणा सर्वांसमक्ष तपासून पाहून सांगून गेले म्हणजे बरं. मग कोणालाही काळजी करण्याचं कारण उरणार नाही. गाडी अगदी वेळेला येईल. मी रात्री मुद्दाम तसं सांगून ठेवलं आहे. स्टेशनवर? पण मी आज जायचं रहित केलं आहे. मी तसं मधुदादाला आत्ताच पत्र लिहून कळवलंही आहे. कमलला चांगलं बरं वाटल्याशिवाय मी या घरातून जाणे शक्य नाही. कांताचे लक्ष मध्यंतरी कोठे भटकत होते कोण जाणे. शांतेचे सर्व संभाषण त्याने ऐकलेच नाही म्हणाना. मी या घरातून जाणे शक्य नाही. एवढे शेवटचे वाक्य मात्र कांताच्या कानात घुसले. त्याने त्यासशी एकदम शांतेकडे टवकारून पाहिले. काय? शांता कायमची माझ्या घरात राहणार? माझी होणार? तिनेही आपल्या मनाची तयारी केली आहे? कमलने तसे सांगण्यापूर्वी तयारी दर्शवली. मनोमन साक्ष म्हणतात ते हेच असू शकेल का? जसे कमलच्या मनात आले तसे शांतेच्याही मनात कसे आले? शांता राहणार म्हणजे कमल जाणार असे कांताचे मन हेलकावे घेऊ लागले. शांतेने लिहिलेले पत्र नोकराकडून टाकवले. कांतानेही सांगून ठेवलेली गाडी रहित केली व विशेष काही बोलणे न होता तो डॉक्टरांकडे गेला. 1, 2, 3, 4 दिवस ओळीने गेले. या अवधीत कमलची प्रकृती सुधारली नाही किंवा जास्त बिघडलीही नाही. जास्त बिघडत नव्हती तरी एकदा जी समजूत कमलच्या स्वतःच्या बाबतीत झाली होती आणि तिने शांतेची व कांताचीही तशीच करून दिली होती ती मात्र अजूनपर्यंत सर्वांची जशीच्या तशीच होती. जशी काही तिघेही आपापल्या परीने कमलच्या मृत्यू घटकेची वाटच पाहत होते. डॉक्टर रामराव अजून परगावहून परत यायचे होते. दुसरे डॉक्टर येत असत ते रोग्याला मनापासून तपासण्यापेक्षा आपली फी खरी करण्याकरताच येत होते की काय असा अंदेशा घरातल्या चाणाक्ष माणसांना सहजासहजी आल्याशिवाय राहत नसे. या 4-2 दिवसात आपोआपच आणखी कितीतरी विलक्षण गोष्टी होऊन गेल्या. शांतेच्या पत्राचे उत्तर मधुकराकडून आले. एक स्वतंत्र पत्र सुधाकराचेही आले. अक्षरावरून सुधाकराचे पत्र ओळखण्यास काहीच कठीण नव्हते. शांतेने ते पत्र हाती घेतले व तिला ते फोडून वाचावेसे वाटू लागले. पण वाचले की मन चलबिचल होई. पत्राला उत्तर लिहिण्याचा मोह उत्पन्न होईल. उत्तराला प्रत्युत्तर ठेवलेलेच असे फिरते चक्र सुरू होऊन आपले मन आपल्या ताब्यात राहणार नाही. तेव्हा या पत्राच्या चक्रातून सुटावयाचे तर आताच मनाची खंबीर तयारी करून सुधाकराचे पत्र न वाचता फाडून टाकलेच पाहिजे असे पुन्हा पुन्हा मनाशी ठरवून आणि मनाचा मोठा हिय्या करून तिने सुधाकराचे, आपल्या प्रियकराचे
पत्र न वाचताच कृष्णार्पण म्हणून फाडण्याचे दिव्य पार पाडले. तिला वाटले असे दिव्य एकदा केले म्हणजे पुनश्च तशी पाळी येणार नाही. पण अनुभवाने ती तिची कल्पना लटकी ठरली. नंतर आठवड्यातून 2-2, 3-3 पत्रे सुधाकराकडून एकसारखी येऊ लागली. तिचे उत्तर जात नसे. म्हणूनच अधीर सुधाकर शांतेवर पत्राचा पाऊस पाडू लागला होता. त्याचा वर्षाव हिमालयाची शांतता धारण करून शांता सहन करीत होती. मनुष्य स्वभावच आहे की कोणीही संधी न देता मानवी प्राणी आपल्या सुखसोयीकरता संधी शोधित असतो, प्रसंग निर्माण करीत असतो. उलट कांताने किंवा शांतेने स्वतः प्रयत्न न करता त्यांच्यापुढे संधी हात जोडून उभी होती. प्रसंग आपण होऊन दत्त म्हणून चालत आला होता. स्वाभाविकच घरातल्या घरात वावरताना शांतेचे प्रत्येक कृत्य जरी नेहमीप्रमाणेच तिच्या हातून घडत होते, तरीही आपले घर आहे असे समजून, आपला संसार आहे असे मानून, कांत आपल्या जन्माचा सांगाती आहे असं कल्पून ती वागत असाविशी त्रयस्थ पाहणारास वाटले असते. शांता कांताशी बोलली काय किंवा कांत शांतेशी बोलला काय, दोहोचा अर्थ त्रयस्थात एकाच अर्थी घेता येण्यासारखा होत असे व तो म्हणजे एकमेकांची मने एकमेक बोलण्या वागण्याने घडोघडी आकर्षण करून घेत आहेत असाच असे. शेजारी पाजारी त्याच अर्थाची कुजबूज आपापसात करू लागले होते. नवे डॉक्टर ठराविक वेळी येऊन जात असल्यामुळे डॉक्टर रामरावाची चौकशी करण्याचे कांताच्या मनातच आले नाही. एका परीने कमलच्या मनाप्रमाणे झालेले असल्याने तिच्या मनाची तळमळ शांत झाली होती. आळीपाळीने तिच्याजवळ कोणी ना कोणी असल्याने तिला तशाही परिस्थितीत हवे ते सौख्य मिळून समाधानाला जागा होती. आता कमलची केव्हाही मरायची सुद्धा तयारी होती. तिला जगात आपण बरे होण्यास कोण्या धन्वंतरांकडून औषध मिळेल याबद्दल आशाही उरली नव्हती व उत्कंठाही राहिली नव्हती. तिच्या स्वतःच्या मनाची अशी तयारी झाली त्यावेळी तिच्या संबंधाने शांता किंवा कांत उदासच राहिले. त्यांची चालू वागणूक म्हणजे कमलला कुठल्याही प्रकारचा विशेष त्रास पोहोचू न देता तिचे अखेरचे क्षण सुखात जावे अशासाठी सर्व परीने जपणे अशीच होती. आज ना उद्या आपली हक्काची वस्तू होणार ही खात्री वाटू लागल्यामुळे मावळत्या चंद्राकडे दुर्लक्ष करून उगवत्या सूर्याचे स्वागत करण्यास जग जसे सिद्ध असते तशीच अवस्था कांताची होऊन तो प्रतिदिवशी शांतेशी वागताना बोलताना आपुलकीने जिव्हाळ्याने प्रेमाने आणि मनाच्या मोकळेपणाने वागू लागला होता. शांता स्वतःच्या वर्तनात विशेष फरक न करताही मागील अंकावरून पुढे चालू या ढबीनेच वागत असली तरी तिची सहज वागणूक, गोड हसणे, मधुर बोलणे, कांताविषयीच्या कर्तव्यातील तत्परता आणि मिळून मिसळून वागण्यातील सहजता यावरून शांता ही कांताप्रमाणेच त्यागाच्या सोंगात स्वार्थाचे सुख तत्परतेने शोधत आहे असे कोणी म्हटले असते तर ते अगदीच अनाठायी ठरले असते की काय कोण जाणे. काय आहे ते हातात? कसला कागद आहे? पत्र आहे वाटतं. लपवून काही नाही म्हणून मान डोलावतेस काय? वा, छान. पत्रच आहे ना ते? पत्रच आहे. कुणाचं? आईचं? नाही. मधुकर पंतांचं? त्यांचंही नाही. मग कुणाचं आहे तर? पण कुणाचं का असेना, पत्र मला आलेलं आहे. दुसऱ्याचा कोणाचाही त्यात काही संबंध नाही. खाजगी पत्र आहे. पत्र खाजगी आहे आणि मला न दाखवण्यासारखं? एकूण मला न कळण्यासारख्या खाजगी आणि गुपित गोष्टी हृदयाच्या पेटीत अजून आहेत तर? कांताचे हे वाक्य ऐकून शांता एकदम खजिलच झाली. इतका वेळ धीर करून ती कांताकडे निर्भयपणे पाहत होती. पण आता तिची नजर एकदम खाली वळली. अंग थरथर कापू लागून तिच्या तोंडून शब्द फुटेना. कांतापासून लपवण्याकरता पत्राची अर्धवट घडी करीत ती पदरा खालून पोलक्याच्या खिशात घालीत असता तिचा हात तसाच जागच्या जागी राहिला. कांतही जागच्या जागीच थबकला. अलीकडे शांता कांताशी अधिक मोकळ्या मनाने वागू लागली होती. कंपित स्वराने, हसण्याच्या लकबीने, पदराच्या सावरण्याने आणि डोळ्यांच्या लाडक्या भावाने ती कांताविषयीचा आपला भाव व्यक्त करू लागली होती.
कांताने आणलेली ताजी फुले वेणीत घालणे, त्याच्या कुठल्याही बोलण्याची, एखाद्या साधारण शाब्दिक कोटीचीही वाजवीपेक्षा जास्त स्तुती करणे, त्याने स्वतःकरता किंवा तिच्याकरता कसलाही जिन्नस आणला तरी त्याची मनमुक्त वाखाणणी करणे, त्याच्या तत्परतेविषयी पुन्हा पुन्हा चांगले बोलणे, यामुळे कांताच्या सहवासजन्य प्रेमाचा म्हणा किंवा प्रेमजन्य सहवासाचा परिणाम शांतेच्या मनावर होऊन ती स्वतःला नकळत किंबहुना थोडेसे कळूनही त्याच्या प्रेमात गुरफटत चालली होती. आपल्या हृदयावर कांताचा ताबा ती अधिकाधिक प्रमाणावर चालू देऊ लागली होती. तिच्या त्या तशा वागण्याने कांतालाही परस्पराच्या हृदयात आपपरभाव मुळीच राहिला नाही असे वाटू लागले होते. कांताने आपल्या अंतःकरणात गुपित असे काहीच ठेवले नव्हते. प्रसंग साधून त्याने आपले सर्व अंतःकरण तिच्या पुढे उघडे करून टाकले होते. पण शांतीला स्त्री स्वभावानुसार तसे करणे अशक्य होते. ती प्रत्यक्ष व एकदम बोलणार कशी? पण तिच्या वर्तनातच हलके हलके फरक पडू लागला होता. तिला सुधाकराविषयी प्रथम बरेच कठीण गेले व आत्मसंयमनही बरेच करावे लागले. कमलला दिलेल्या अभिवचनाची आठवण प्रत्येक वेळी प्रथम तिला करावी लागे, पण पुढे तेही सोपे होऊन बसले. जी शांता पहिल्यांदा सुधाकराचे पत्र फोडून वाचायलाही धजत नसे, वाचण्यापूर्वीच फाडून टाकी, तीच आता ते वाचून मगच फाडून टाकी. तो बिचारा प्रत्येक पत्रात साम दाम भेद अशा प्रकारांच्या मजकुराचा मारा तिच्या हृदयाचा बालेकिल्ला आपल्या हक्काचा राहावा म्हणून तिच्यावर करीत होता, तर दिवसेंदिवस तेच तिला नकोसे झाले होते. सुधाकरावरील सहवासी प्रेम बरेच दिवसाच्या दूरत्वामुळे स्वाभाविकच शिथिल होऊ लागून तिच्या प्रेमाचा वेल शेजारच्या कांतरूपी वृक्षावर सर्व बाजूंच्या अनुकूलतेने चढू लागला होता. तिला स्वतःला सुधाकर नकोसा होऊ लागून कांत हवासा वाटू लागला. त्यामुळे ती त्याच्या कोणत्याही प्रकारच्या पत्राला उत्तर देत नव्हती. ती आईला किंवा मधुदादाला पत्रे लिही, त्यात सुधाकराचा उल्लेख आठवणीने करायचा विसरत असे. त्यामुळे सुधाकराचे कसलेही पत्र आले तरी ती सहजपणानं वाची आणि लीलेने त्याच्या चिंध्या करून भिरकावून देत असे. शांता पावला पावलाने कांताला काबीज करीत होती, सुधाकराला विसरून काबीज करीत होती, तर कांताने आपल्या मते तिला केव्हाच काबीज केले होते. शांतीला सुधाकराविषयी जसे काही वाटेनासे झाले होते तशीच अवस्था कांताची कमळेविषयी होऊन राहिली होती. कमल आता केव्हा ना केव्हा तरी मरणारच, मग तिने आता शक्य तितक्या लवकर मरावे, म्हणजे तीही हाल अपेष्टातून सुटेल व आपणही कायमचे तिच्या पाशातून निसटू. येथपर्यंत कांताची विचारसरणी पोहोचली होती. कमलकडे अजून दोघेही पाहात, पण ते फक्त कर्तव्य म्हणूनच, प्रेमाने नव्हे. कमलवर दोघांचेही प्रेम उरले नव्हते व उरण्यासारखे कमलजवळ काही राहिलेही नव्हते. शांतेचे कांताकडे आणि कांताचे शांतेकडे प्रेमाचे जबर आकर्षण सहज सुलभतेने सुरू झाल्यावर बिचाऱ्या सुधाकराच्या प्रेमाच्या चिंध्या झाल्या, किंवा कमल कळीकाडाच्या कंठात जितक्या लवकर मिठी मारील तितके चांगले असे वाटू लागले, तर त्यात नवल काय? यात कोण कोणाला नावे ठेवणार, कोण कोणाला वाईट म्हणणार? मधुकराने किंवा आईने जर शांतेला आपल्या प्रेमाचा ओघ सुधाकराकडे वळवून तो कांताकडे, कमलच्या मृत्यूनंतर त्याच्या दृष्टीपथात आलेल्या सुखवस्तू शहाण्या आणि देखण्या कांताकडे वळीव असे सांगितले असते, तर शांतेने आईचे, भावाचे किंवा दुसऱ्या कोणाचेही ऐकले असते का? वडीलधाऱ्यांना मुलामुलींच्या अंतःकरणाची कल्पना नसते. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व, त्यांची स्वतंत्र बुद्धी वडील माणसे कबूलच करीत नाहीत. प्रेमाला व्यवहारी बाजारात आणून त्याची कवडी किंमत करतात असे कितीतरी प्रकाराने आकांड तांडव या शांतीने केले नसते का? कांत प्रथमवर नाही म्हणून नाकारलाही असता. सुधाकरावरील प्रेमामुळे आपण त्याच्या गरिबीचाही स्वीकार करून कांताच्या दूषित श्रीमंतीचा उघड उघड धिक्कार करीत आहो असे शांतेने पुन्हा पुन्हा बजावून सांगितले असते व आपलाच हट्ट शेवटाच नेला असता. पण आताचा प्रसंग शांतेने स्वतःच निर्माण केला होता.
तिच्या शहाण्या मनानेच कांतापुढे सुधाकर फिक्का पडतो हे ठरवले होते. मग येथे बोल कोण कुणास लावणार.